प्रिया एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील महत्वाकांक्षी मुलगी. तिचे एकमेव ध्येय होते स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी बनणे. सातत्याने येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबावामुळे तिचे हे स्वप्न तिच्या कुटुंबासाठी एक मोठी आशा होती. प्रियाने आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष या परीक्षेची तयारी करण्यात घालवले. कठोर मेहनत, रात्रंदिवस अभ्यास आणि सर्व सामाजिक गोष्टींचा त्याग करूनही तिला अपयशच मिळत राहिले. पहिल्या प्रयत्नात कमी गुणांमुळे ती अपयशी ठरली. कुटुंबाने तिला धीर दिला. चौथ्या प्रयत्नानंतर तिच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी तिला आता हा नाद सोड असा सल्ला दिला. तिच्या क्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. सातव्या प्रयत्नाचा निकाल लागला. एक लहान जीर्ण बस स्टॉपवर फुटलेल्या बोर्डावर तिने आपला रोल नंबर पाहिला. यावेळी मिळालेल्या नाही या उत्तराने ती पूर्णपणे कोलमडून गेली. तिच्या डोळ्यातून पाणी येत नव्हते, पण चेहऱ्यावर तीव्र निराशा होती. ती मनातून पूर्णपणे हारली होती. किती वेळा पडलात तुम्ही? 2दा, 3दा. ती सलग 7 वेळा अपयशी ठरली. प्रत्येक निकालाने तिला प्रश्न विचारला, तुझ्यात क्षमता आहे का? या पराभवानंतर तिने तिची पुस्तके रागाने फेकली आणि विचार केला की हे क्षेत्र सोडायचे आहे. तिला जेव्हा वाटले की आता सर्व काही संपले, तेव्हा तिने तिच्या भूतकाळातील चुकांचा, निर्णयांचा विचार केला. तिने स्वतःला प्रश्न विचारला, मी का हार मानू? एका शांत सकाळी रिकाम्या मैदानावर बसून तिने ठरवलं की मी जगाला नाही तर फक्त माझ्या ध्येयालाच उत्तर देईन. तिने तिच्या अभ्यासात बदल केला. तिने फक्त जास्त अभ्यास करणं थांबवलं. आता तिने स्मार्ट अभ्यास सुरू केला. 7 वेळा झालेल्या चुकांची एक लांब लिस्ट बनवली आणि त्यातील प्रत्येक मिस्टेक सुधारण्यासाठी कठोर नियोजन केले. तिच्या घरात शांतता नव्हती. तिच्या घरचे लोक तिच्या भविष्याच्या काळजीने तणावात होते. तिला अनेकदा एकटेपणा जाणवला. रात्री उशिरा लाईट गेल्यावरही ती मोबाईलच्या टॉर्चवर अभ्यास करत राहिली. 7 वेळा पडल्यावर 8व्या वेळी उभे राहण्यासाठी अथांग आत्मविश्वास लागतो. तिने समस्यांवर नाही तर उपायांवर लक्ष केंद्रित केलं. तिने तिच्या आयुष्यातील 8वा आणि शेवटचा प्रयत्न म्हणून ॲप्लिकेशन फॉर्म भरला. 8व्या प्रयत्नात प्रियाने केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर तिने मेरिट लिस्टमध्ये उच्च स्थान प्राप्त केलं. जेव्हा 8व्या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा तिने शांतपणे आपला रोल नंबर पाहिला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हे तर एक शांत समाधानी हास्य होतं. आज प्रिया एका महत्त्वाच्या शासकीय पदावर कार्यरत आहे. ती तिच्या कामात अत्यंत निष्ठावान आणि प्रभावी आहे. ती पुन्हा त्याच बस स्टॉपवर गेली जिथे तिने 7व्यांदा अपयश पाहिले होते. यावेळी तिने निराश न होता तिथे अभ्यास करणाऱ्या एका तरुण मुलाला पेन आणि प्रेरणा दिली. आज ती तिथे उभी आहे जिथे अशक्य हा शब्दही पोहोचू शकत नाही. तिचं यश हे फक्त पद नाही तर 7 वेळा तुटलेल्या आत्मविश्वासाचं पुनरुज्जीवन आहे. तिच्या यशाने तिच्या कुटुंबाला आनंद आणि अभिमान मिळवून दिला. प्रियाची कथा आपल्याला हे शिकवते की आपण किती वेळा पडलो यापेक्षा प्रत्येक वेळी पडल्यानंतर किती आत्मविश्वासाने पुन्हा उभे राहिलो हे महत्त्वाचे आहे. तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या अपयशाला विसरा. उठून उभे राहा आणि जगाला दाखवा अंतिम निर्णय फक्त तुमचाच असेल.